दिवाळे गावच्या फिश मार्केटमध्ये चांगले फ्रेश मासे मिळतात। आणि हा आपला हेकरू आणि हे जिवंत आहे, चेहरा लक्षात राहिला तरी चालेल। त्या हॉटेलमध्ये चाललंय बघा जिताळा काटो। हे 3 पीस कसे देणार ताई? आणि काहीतरी वेगळाच मासा। हा मासा बघा तुम्हाला पाल्यासारखा दिसेल, आता मी पकडला तर आता बघा हे पहिल्यांदा माहिती पडलं, एवढे वर्ष मार्केट फिरतोय बोंबीलचा रेट वाढलाय। हे आपलं बेलापूर दिवाळे गाव। तुमच्या मनात आता प्रश्न पडले असतील। हाय नमस्कार, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराम फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आहे दिवाळे फिश मार्केटला, तुम्हाला पाठीमध्ये दिसतंयच। आज आपण एक्सप्लोर करणार आहोत दिवाळे फिश मार्केट। आपल्याला हे मार्केट एक्सप्लोर तर करायचंच आहे, त्यासोबत आपल्याला मासे पण विकत घ्यायचे आहेत, कारण आपल्याकडे आज आहे पार्टी। आता पार्टीचं कारण हेच आहे की तुम्ही जो हा व्हिडिओ बघताय, म्हणजे हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे, हे चॅनल आपलं पुन्हा चालू झालेलं आहे। म्हणजे मध्ये बंद होतं 2-2.5 महिने। काय सांगता, तुम्हाला माहीतच नाही आहे का? अरे यार, आपलं 2-2.5 महिने हे चॅनल बंद होतं, त्यामुळेच ते व्हिडिओ नव्हते ना मध्ये आपले 2-2.5 महिने, म्हणजे दिवाळीच्या पिरियडमध्ये। आणि ते आता चॅनल आपलं पुन्हा चालू झालं आहे, चालू होऊन पण आता 1-1.5 महिना झाला आहे। तर आज आपला पार्टीचा प्लॅन आहे, म्हणजे आपली फॅमिली तर आहेच, त्यासोबत आपल्याला हे चॅनल चालू होण्यासाठी ज्यांनी मदत केली ते त्यांनी आपल्याला मॉरल सपोर्ट तर दिलाच, त्यासोबत आपलं चॅनल सुरू होण्यासाठी काय काय करावं लागेल हे पण आपल्याला जरा गाईड करत होते आणि आपल्याला पदोपदी मदत करत होते। ती लोक पण म्हणजे आपली मित्रमंडळी पण याच्यामध्ये सहभागी असणार आहेत। आणि पार्टी मोठी नाही, छोटीच आहे, घरगुतीच आहे, घरातल्या घरातच आहे। पण त्यासाठीच आता आपल्याला लागणारे मासे आपण इथे विकत घेणार आहोत। तुमच्या मनात आता प्रश्न पडले असतील की चॅनलला काय झालं होतं, कसं चालू झालं, तर त्या सर्वांची उत्तरं तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी दिलेली आहेत। मग त्याचा एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे की आपलं चॅनल कसं बंद झालं, का बंद झालं आणि कसं चालू झालं, त्यासाठी आम्ही काय काय केलं। तर ते जर तुम्ही पाहिलं नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तुम्हाला नक्की जाऊन चेक करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। हे मासे जे आपण विकत घेणार आहोत त्याचे आज बरेच मेनू पण असणार आहेत, म्हणजे ह्याच्याबरोबर अजून पण काय काय असणार आहे, पण ते सर्व तुम्हाला बघायला मिळणार आहे। ते आपलं एक चॅनल आहे स्वाद आनंदाचा म्हणून, म्हणजे आपलं एक दुसरं चॅनल पण आहे स्वाद आनंदाचा, तर ते पण तुम्हाला माहिती नव्हतं का? बरं, तुम्हाला माहिती नसेल ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो। ते चॅनल पण चेक करा आणि त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, कारण तिकडे आपल्या मस्तपैकी खायचे व्हिडिओज असतात। त्याचं नाव पण तसंच आहे, स्वाद आनंदाचा, लक्षात राहिलेला स्वाद आनंदाचा। तर चला जास्त वेळ नाही घालवत, सकाळचे 8:30 वाजलेत, मार्केट तर ओपन झालेलं आहे। आता जाऊया मार्केटमध्ये आणि आपण कुठले मासे घ्यायचे ते ठरवूया। मार्केटमध्ये हे मोठे मोठे मासे दिसतात इकडे। हे आपलं बेलापूर दिवाळे गावचं फिश मार्केट, मोठे मोठे मासे। सुरमई कसे होत आहे? 800 रुपये किलो सुरमई आहे। आणि रावस पण 800 रुपये किलो। आणि केवढ्या मासे आहेत बघा। हा घोळ आहे ना? घोळ आहे, वाम आहे, परत इकडे कुप्पा दिसेल तुम्हाला एवढा मोठा, हा रावस आहे। आणि कशी आहे गोळ असते बघा? गोळ आहे 1500 रुपये किलो। आणि पिवळीवाली वाम बघा केवढी मोठी, कशी वाम बघा, वाम आहे 2000 रुपये किलो। आणि केवढी मोठी वाम आहे बघा, हे सगळ्यात बेस्ट असते खायला वाम, ही पिवळीवाली वाम। आणि हा रावस आहे बघा, कसा किलो आहे हा? बघा रावस पण 1500 रुपये किलो। कुप्पा आहे, कुप्पा कसा किलो आहे मग मोठा? कुप्पा 800 रुपये किलो। तेवढे मोठे मोठे मासे आहेत बघा इकडे ताईंकडे। इकडे हलवे आहेत, हलवा कसा आहे ताई? बघा हलवा आहे 800 रुपये किलो। आणि मोठे मोठे प्रॉन्स आहेत, प्रॉन्स कसे आहे एवढं मोठा? बघा हे 800 रुपये किलो, 700 रुपये किलो आणि 600 रुपये किलो। हे फार्मवाले आहेत ना सगळे? हे बघा हे फार्मिंगचे आहेत आणि हे समुद्रातले। आणि हा खापरी बघा केवढा मोठा, कसा आहे खापरी? हा बघा 2200 रुपये किलो खापरी पापलेट। आणि हा 1600 रुपये, हा पण खापरी आहे, हा 1600 रुपये किलो। आणि आपले हे पांढरेवाले 1300 रुपये किलो ना? बघा 1300 रुपये किलो। एकरू कसा आहे? बघा एकरू 800 रुपये किलो। बघा मग समोर इकडे बोंबील बांगडे पण आहेत। बोंबील कसे किलो आहेत आज? 500 रुपये किलो। बोंबीलचा रेट वाढला आहे, भाव वाढलेत मच्छीचे, थंडी आहे तर मच्छी वाढते। आणि बांगडे कसे किलो आहेत? बघा बांगडे 300 रुपये किलो आहेत, म्हणजे बांगड्यापेक्षा सध्या बोंबील महाग आहेत। बांगडे 300 रुपये किलो आहेत। आणि माकलं कसे किलो म्हणाली? बघा माकलं 400 रुपये किलो आहे।
आणि ही तारली आहे ना, तारली कशी किलो आहे? बघा तारली 300 रुपये किलो आहे, मागलं 400 रुपये किलो आहे. बघा असे मासे आहेत. आणि अजून हे जरा मार्केट सुरू होत आहे सकाळी सकाळी. हे किती वाजता मार्केट चालू होतं ते? 8 वाजता चालू होतं. तुम्ही 8 वाजता येता? 8 ते 2 वाजेपर्यंत असतं, पण अजून बरीच लोक यायचे आहेत. अजून 9 वाजता सगळे येतात. आणि बघा ही मोठी सुरमई आहे. तुम्हाला अक्की घेतली तर कशी मिळेल? बघा अक्की घेतली तर 1000 रुपये किलोने मिळेल. बाकी कट करून घेतली तर 1200 रुपयाने मिळेल. म्हणजे पीस मी करून मिळते तुम्हाला किलो 1200 रुपये किलोने. कशी आहे समुद्राची कोळंबी? 500 रुपये किलो आहे. 500 रुपये किलो समुद्राची कोळंबी. इकडे पण सुरमई कशी? 800 रुपये. बघा सुरमई 800 रुपये किलो. आणि बांगडे? बांगडे 300 रुपये किलो आहे. बघा बांगडे 300 रुपये किलो हा रेट आहे मार्केटमध्ये बांगडे सुरमईचा. सुरमई कशी आहे होत? बघा ही मोठीवाली 1000 रुपये किलो का? ही कट करून भेटते ती मोठीवाली 1000 रुपये किलो. आणि ही आहे 700 रुपये किलो सुरमई. कुठली सुरमई आहे? बांबू कुठली आहे? हां बांबू सुरमईत पण 2 प्रकार असतात का? ओके, चपटी सुरमई, बांबू सुरमई आणि काली सुरमई. चांगली कुठली असते? बांबू आणि चपटी सुरमई चांगली असते. बांबू आणि चपटी सुरमई चांगली असते. बघा हे पहिल्यांदा माहिती पडलं. एवढे वर्ष मार्केट फिरतोय, पण या ताईंनी सांगितलं आपल्याला 3 प्रकारचे सुरमई असतात आणि बांबू आणि चपटी चांगली असते. आता ती बांबू आणि चपटी म्हणजे चपटी. ओके, चपटी सुरमई सर्वात चांगली असते. 2 नंबर बांबू. आणि रावस कसं आहे ताई? बघा रावस 800 रुपये किलो आहे. आणि इकडे जिताड आहे. जिताडा बघा जिताड आहे 700 रुपये किलो. आणि सध्या ह्या मार्केटमध्ये ना खापरी खूप मोठे मोठे दिसतात. खापरी कसा किलो आहे? किती? बघा खापरी 2000 रुपये किलो. खापरी पापलेट. आणि बोंबील पण महाग आहेत ना, कसे किलो? बघा हे बोंबील आहेत 400 रुपये किलो. हा बघा हा दाडा रावस कटिंग आहे. आणि हा कसा किलो आहे? बघा हा 1400 रुपये किलो दाडा रावस. आणि इकडे बघा खेकडे पण आहेत. कसे खेकडे आहेत यार? 1200ला किती? हे 5च आहे. एक हा बघा हा 6वा आला. मला वाटलं 5च आहेत. 6वा पळाला का काय? हे 1200 रुपयाला 6 खेकडे आहे. सध्या कसं आहे खेकड्याचा तेवढा सीझन नाही आहे. आणि आता मी पकडला तर राहतात. आणि हे बघा हे मादी आहे. हे बघा मादी आहे. आणि वळवळत आहेत बघा कसे. मादी आहे मस्तपैकी. आणि आता बाहेर पडतो. पण 1200 रुपयाला 6 खेकडे आहेत. आणि बारके पण असतात, पण ते कमी रेटमध्ये असतात. हे 500-600 रुपयाला 6 मिळून जातील तुम्हाला. आणि इकडे बघा जरा बारके वेगवेगळे मासे आहेत. बघा हे पण सगळे मिक्स आहेत. बारके मासे, बेबी फिश. आणि समुद्री खेकडे पण आहेत इथे. हे बघा हे डोमी मासा आहे. बारके डोमी आहेत. कसा वाटा लावला? 100 बघा 100 रुपयाला वाटा आहे डोमीचा. आणि हा मासा बघा तुम्हाला पाल्यासारखा दिसेल, पण हा बाटी मासा. ह्याचा वाटा कसा आहे? 50 रुपयाला मासा आहे. 50 रुपयाला हा वाटा आहे बाटी माशाचा. एकदम स्वस्त आहे. आणि इकडे कालवा आहेत. कालव्यांचा वाटा कसा लावला? 200 रुपये वाटा आहे कालव्यांचा. आणि बघा हा वेगळाच तुम्हाला असं कोळंबीसारखं वाटेल, लॉबस्टरसारखं. आणि काहीतरी वेगळाच मासा. कुठला मासा म्हणाली हा? इसरी. बघा इचरी, काहीतरी नवीन नाव इसरी. कसे बोंबील? 400 रुपये किलो. हे बघा बोंबील 400 रुपये किलो. आणि सुरमई 600 रुपये. बघा ही सुरमई आहे 600 रुपये किलो. खापरी कसा किलो आहे? सध्या खापरीचा बघा इथे खापरी आहे. त्याचा रेट बघा खापरीचा 2000 रुपये किलो. आणि इकडे आहेत ते हे 1300 रुपये किलो. खापरीच आहे ना आपण? हा छोटावाला खापरी आहे. आणि हा बघा हा आपला व्हाईटवाला पापलेट 1400 रुपये किलो. सफेदवाले सफेद पाण्याचे. साईज बघा केवढी आहे, 1400 रुपये किलो. आता हे 3 पीस कसे देणार ताई? वजनावर बसेल तसं का? बघा दादांना 3 पीस हवे होते.
तर ते वजनावर बसतील तसे पद्धतीने 3 पीस कट केलेत आणि 3 पीस जवळजवळ 400 ग्रॅमच्या वर झालेत ना, 450 ग्रॅम झालेत. हे 150 ग्रॅमचा एक पीस आहे अर्धा किलो. आणि एवढे मोठे मोठे पीस पण पडतात सुरमईचे. 1000 रुपये किलोचे सुरमईचे. ताम मासा आहे 500 रुपये किलो आहे ताम. आणि तेवढा मोठा जिताडा कटिंग करतात बघा ताई, जो 600 रुपये किलो आहे जिताडा. पनवेलचं मावशी किचन म्हणून हॉटेल आहे ना, त्या हॉटेलमध्ये चाललं आहे बघा जिताडा काटवून हॉटेलसाठी. आणि बघा इकडे बांगडे आहेत 250 रुपये किलो. 250 रुपये किलो बांगडे आहेत. साईज बघा केवढी आहे बांगड्यांची. फ्रेश द्या एकदम ताजे ताजे. साईज बऱ्यापैकी. तर किलोमध्ये किती बसतात बघा, 5 अजून एखादा बसेल, 6 पीस बसतात किलोमध्ये बांगड्यांचे. कसे कोळंबीचा वाटा 200 रुपये. म्हणजे हा पूर्ण बघा 2 वाटे 200 रुपये. समुद्राची कोळंबी 200 रुपये वाटा आहे बघा. आणि ही हे आहेत ना ऑक्टोपस. हा बघा 400 रुपयाला. ओके एक ना बघा तेवढं आहे बघा 400 रुपयाला एक ऑक्टोपस. आणि हे शिवले आहेत ना, कसा वाटा आहे तो पिशवी ती बघा 50 रुपयाला एक आहे. मग 100ला 3 का 100 रुपयाला 3. मग काय लाले बघा, हे लाले आहेत, शिवले नाहीत म्हणजे शिपले नाहीत, हे लाले आहेत. आणि हा 50 रुपये वाटा आहे लाल्यांचा. आता हे आपल्याला सगळं शिवले शिंपले हे सगळं सारखंच वाटतं, पण हे लाले आहेत. आणि आता हिने सांगितलं आपल्याला क्लिअर की हे शिवले नाहीत शिंपले नाहीत लाले आहेत. आणि बघा हे आहेत ओरिजिनल शिवले शिंपले आपण जे म्हणतो ना ते मागाशी बघितले त्या लाल्या, पण हे शिवले शिंपले. हा बघा किती भरलेले आहेत. आता दाखवले लगेच भरलेले आहेत. आणि हे 2 वाटे आहेत, म्हणजे हे 2 वाटे 400 रुपयाचे, एक वाटा 200 रुपयाचा. बघा 350 रुपयाला ताई देणार हा वाटा. बघा ही बारकी बारकी मोदकं आहेत. कसा वाटा आहे मोदकांचा बघा 50 रुपयाला हे 3 वाटे आहेत मोदकांचे. 20 रुपयाला एक वाटा मिळेल तुम्हाला एक पाहिजे असेल. आणि हे काय आहे आंबार. बघा हे आंबार आहे. आणि हे कसा वाटा आहे हा हे बघा हा 200 रुपयाचा एवढा वाटा आहे आंबारचा. बघा हे पूर्ण डिश भरून आंबारचा वाटा 200 रुपयाचा आहे. बघा ह्या मावशीकडे आला तर तुम्हाला मिळेल. स्टॉल नंबर 52. आणि हे काय आहे हे पण आंबारच आहे का. हे साफ केलेलं आहे हे बघा हे असं साफ करायचं. म्हणजे हे पण आंबारच आहे. हे साफ केलेलं आंबार आहे 200 रुपयाला मिळेल. आणि असं बारीक बारीक असतं ते बघा पूर्ण भरलेलं आहे आंबारने. बघा इकडे मुशी आहे ही आहे बघा साईज केवढी आहे. एवढी मुशी आहे 200 रुपयाला एक आहे. पण ही 2 घेतलं तर 350 रुपयाला. आणि बघा इकडे एक खाडीची कोळंबी आहे ताजी ताजी. कसा वाटा लावला हे बघा 300 रुपये हा वाटा आहे. 2 वाटे घेतले तर 500 रुपयाला. आणि हा बघा एक टायगर प्रॉन्स आहे. एक हा बघा एक पीस 200 रुपये. बघा एक पीस 200 रुपयाचा टायगर प्रॉन्सचा. पण ऑक्टोपस आहे बघा तेवढे. हे बघा हे ऑक्टोपस भरपूर बघायला मिळतात. ऑक्टोपस भरपूर आले वाटतं मार्केटमध्ये. बघा ऑक्टोपस कसा आहे ऑक्टोपस ताई हा बघा 300 रुपयाला एक ऑक्टोपस आहे. ही पापलेट आहे. जोडी कशी पापलेटची 400 रुपये 700 रुपये जोडी आहे पापलेटची. बघा ही साईज बघा पापलेटची 700 रुपये जोडी आहे. आणि हा खापरी आहे 1200 रुपयाचा एक. बघा एक खापरी पापलेट 1200 रुपयाचा. या मार्केटमध्ये आला तर तुम्हाला सुकी मच्छी हवी असेल सुकी मच्छी पण मिळेल. बघा ही बोंबील आहे जवळा आहे सगळं आहे. हां सोडे आहेत सगळ्या मावशीकडे. बघा 49 नंबर स्टॉल. इथे स्टॉल नंबर असतो ना पाठीमागे तुम्हाला भरपूर वेळा दाखवलं मी व्हिडिओमध्ये. असे बोंबील वगैरे सगळं आहे. कुप्पा कसा आहे ताई बघा 700 रुपये किलो कुप्पा आहे. 200 रुपये पाव किलो. बघा इकडे आपल्याला निवटे पण बघायला मिळतात. निवटे कसा वाटा आहे निवट्यांचा हे बघा 100 रुपये निवट्यांचा वाटा आहे. कालवा आहेत हे बघा कालवांचा वाटा पण आहे. कसा कालवा 200 रुपये. बघा 200 रुपये कालवांचा वाटा आहे. आणि हे काय आहे शिवनी. बघा हे शिवनी 50 रुपये वाटा.
आणि हा आपला समुद्राचे खेकडे 100 रुपये वाटा. 100 रुपये वाटा. हे बघा मावशीकडे असे बारके बारके मस्त मासे, वेगवेगळे मासे मिळतात तुम्हाला. स्टॉल नंबर 58. आणि कोळंबीचा वाटा बघा 500 रुपये. ही खाडीची आहे ना, हे बघा खाडीची फ्रेश कोळंबी 500 रुपयाचा वाटा आहे बघा. आणि असं स्टॉल नंबर लक्षात ठेवायचा, चेहरा नाही लक्षात राहिला तरी चालेल. 58 नंबरला रोज ही मावशी दिसणार इथे. हे बघा केवढी मोठी शार्क मासा, केवढा मोठा शार्क मासा आहे बघा. मुशी कसा किलो देत आहे बघा, 1000 रुपये किलो. एवढा मोठा शार्क मुशी आपली. बारकी बारकी मुशी बघतो पण एवढी मोठी पण असते मुशी. आणि हे काय आहे हे बघा, हे निवट्या. आता हे काय वाट्यावर आहेत की 200 रुपये वाटा आहे बघा निवट्यांचा. आणि हे जिवंत आहेत काय 400 रुपयाचे एवढे सगळे बघा. एवढे सगळ्या निवट्या 400 रुपयाचे. आता हे शेंगटे आहेत. कसा वाटत येते शेंगट्यांचा 100चे किती लावते वाटत एवढ्या म्हणजे तर बघा किती ते मोजा 4. 100च्या 4 शेंगटे. निवट्या 200ला. निवट्या भरपूर आल्यात मार्केटमध्ये. निवटे 200 रुपयाला. इकडे शिंगाडे आहेत. कसं शिंगाडा 100ला 2 म्हणजे पाव किलो म्हणतात. 2 बसतील पाव किलोमध्ये असे शिंगाडे येते. 100 रुपये पाव किलो घ्या किंवा 100 रुपयाला 2 मिळतील. हे पण 100ला पाव 2. हे बघा ही बोईटं पण आहे तिकडे. आणि केवढी मोठी मोठी बोईटं आहेत बघा. ही पण 100 रुपयाला 2 बोईटं बघा अशी. 100ला वाटा. आणि हे काय डोमी आहे ना, हे बारके डोमी आहेत. हा 100 रुपये वाटा आहे. आणि इकडे बोईटं अशी कटिंग करून देतात ताई. त्याला पण खवलं असतात बोईटांना. केवढा मोठा हेकरू आहे ना, केवढा मोठा हेकरू आहे. कटिंग करतात दादा. ताम कसं आहे ताई 1000 रुपये किलो आहे बघा. ताम मासा 1000 रुपये किलो. आणि हा आपला हेकरू. आता हा किलोवरच विकणार ना, कसं किलो आपण 1000 रुपये किलो. हा बघा हेकरू पण 1000 रुपये किलो. ही बघा ही चपटी सुरमई आहे. खायला 1 नंबर असते. ती सुरमईचे 3 प्रकारात आजच आपल्याला कळलं आहे. त्यातली ही सगळ्यात सुपिरियर प्रकार चपटी सुरमई बघा. आणि आता इकडे 3 किलोच्या आसपासची सुरमई आहे. आणि हे 1000 रुपये किलो सांगतात पण 800पर्यंत द्यायला तयार आहेत 800 रुपये किलोने. आणि एकदम 1 नंबर सुरमई आहे, ताजी आहे. हे बघा यायला पटापट या घ्यायला पटापट काही सांगतायत. एकदम फ्रेश आणि ताजी सुरमई दिसते. कळतेच बघायला. गावरी बघून कळते लगेच. ओरिजिनल सुरमई. आणि बघा सुकी मच्छी तुम्हाला बोललो, ओल्याबरोबर सुकी पण तुम्हाला भरपूर मच्छी मिळेल इथे बघा. हे सुकी मच्छीमधला खारातला बांगडा 100 रुपयाला 3 बघा. 2च देतात पण आपल्यासाठी 3 देतात. इकडे बघा केवढी मोठी सुरमई आहे. आणि बघा दाडा रावस. हे किती किलोचे असतील बघा. सुरमई 12 किलोची, दाडा रावस 10 किलोचा. मोठे मोठे मासे बघा. ही सुरमई 1200 रुपये किलो, दाडा रावस 1500 रुपये किलो बघा. या ताईंकडे सुरमई कटिंग होते. एकदम फ्रेशवाली सुरमई. फ्रेश आहे ना ताई. बघा पातळ पातळ पीस. बघा मोठी मोठी माकलं आहेत 400 रुपये किलो बघा माकलं. तर चला ठीक आहे. गेली 1 तास मार्केटमध्ये फिरून फिरून आपण मच्छी घेतलेली आहे बऱ्यापैकी. आणि 1 तास का फिरलो कारण आपण लवकर आलो होतो 8:30लाच. आणि तेव्हा थोडेच मच्छीवाले होते. आणि आता हळूहळू मच्छीवाले बरेच म्हणजे सगळे झाले जवळजवळ. म्हणजे आता तुम्हाला जर ह्या मार्केटला यायचं असेल तर 9 नंतर म्हणजे 9:30च्या आसपासच या. त्याच्या अगोदर येऊन तुम्हाला काय उपयोग होणार नाही कारण मच्छीवाले कमी असतात. बाकी ठीक आहे. मच्छी मार्केट मला माहिती आहे दिवाळे गावच्या फिश मार्केटमध्ये चांगले फ्रेश मासे मिळतात. त्यासाठीच मी इकडे आलो होतो. तर मच्छी मार्केट एक्सप्लोर पण केलं, तुम्हाला रेट पण कळले. आणि मोठे मोठे मासे असतात इकडे बघितलं असेल तुम्ही. आणि गोड्या पाण्याचे मासे नव्हते, सगळे समुद्रातले मासे A to Z. 12-12 किलोचे सुरमई, जिताडा तुम्ही बघितला असेल, दाडा रावस, बरेच मासे होते. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला दिवाळी फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.